नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या इटाभट्टी परिसरात मध्य प्रदेशातून कामासाठी आलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी फरार आरोपीला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे। दीपक मरसकोले वय वर्ष 21 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। इटाभट्टीवर कामाला असताना आरोपीने पीडित मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते। तरुणी आपल्या गावी परत गेल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि मध्य प्रदेशातील संबंधित पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा पुढील तपासासाठी जरीपटका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला। पोलीस आरोपीचा शोध घेत असताना तो फरार झाला होता। मात्र आरोपीने अचानक आपला मोबाईल फोन सुरू करताच त्याचे लोकेशन मुंबईचे असल्याचे निष्पन्न झाले। यानंतर जरीपटका पोलिसांच्या एका पथकाने तत्काळ मुंबई गाठून आरोपीला ताब्यात घेतले आणि रातोरात नागपूरला आणले। सध्या या प्रकरणी पोलिसांकडून पुढील सखोल तपास सुरू आहे। एक नाबालिक मुलगी होती 16 वर्षाची, जी मध्य प्रदेश बरघाट या भागात राहणारी होती। आमच्या इथे जे इटाभट्टी जे आहे तिथे ती कामाला आली होते। त्यावेळेस जे इथला आरोपी आहे दीपक चबुलाल मरसकोले वय 21 वर्ष, हा पण मध्य प्रदेशातलाच राहणार आहे। तर त्याने त्याच्यासोबत शारीरिक संबंध केले होते। ही बाब नंतर ते आपल्या गावाला गेल्या, मध्य प्रदेशला गेल्यानंतर ते निष्पन्न झाली। मग त्या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशनला जे आहे तिथे गुन्हा दाखल झाला शिवनीला। झिरोच्या कायद्याने पोलिसांनी जरीपटका इथे तो गुन्हा पुढील तपास कामी आलेला आहे। आम्ही गुन्ह्याचा पुढील तपास केलेला आहे, पण आरोपी हा फरार होता। बरेच दिवसापासून आम्ही शोध घेत होतो। आमचे जे याच्यातले तपासी अधिकारी आहे WPS आपले कटारे मॅडम यांनी फार शिस्तापणे त्यांची माहिती घेतली। त्यांचा मोबाईल अचानक सुरू झाला। ए टाईपचं लोकेशन त्यांना मिळालं, तो मुंबईला राहत होता। आम्ही इथून टीम पाठवली ताबडतोब रात्रीच्या रात्री आणि त्याला उचललं आणि सकाळी चालून आम्ही कोर्टात त्याला प्रोड्यूस केलं आहे। त्याचा PCR चालू आहे व पुढील तपास WPS कटरे करत आहे।